नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. आज ना आम्ही असं ठरवलं होतं की आपण राणीच्या बागेत जाऊया आणि आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. म्हणजे ना टॅक्सीने आम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटच लागतात. खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता की राणीच्या बागेमध्ये जायचं आहे, पण योग काय येत नव्हता. तर आज म्हटलं की दोघांना सुद्धा घेऊन जाऊया. मम्मी पप्पा आणि आम्ही तिघजण, आम्ही सगळेजण जाणार होतो. तर खाली आल्याच्या नंतर ना पहिल्यांदा सगळ्यात आधी एक काम असतं, ते म्हणजे ऑटो बघायची. सॉरी, ऑटो नाही, टॅक्सी बघायची. तर टॅक्सी काय मला इथे जवळपास भेटली नाही, त्याच्यामुळे मी नाक्यावर गेले आणि नाक्यावरून ना टॅक्सी शोधून आणली. आणि तोपर्यंत ना मम्मी पप्पा आवरून खाली आले होते. आता आम्ही जिथे राहतो ना तिथून ना राणीचा बागा 10 ते 15 मिनिटाच्याच अंतरावर आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ट्रेनने न जाताना आपण छानपैकी टॅक्सीमध्ये बसून जाऊया. कारण की टॅक्सीमध्ये कम्फर्टेबल पण जाता येईल, कारण मग स्टेशनवर जा, तिकीट काढा आणि मग ट्रेनमध्ये बसा. त्याच्यापेक्षा ही जी टॅक्सी आहे ती डायरेक्ट आपल्याला राणीबागच्या गेटवर सोडेल, जेणेकरून आपण व्यवस्थित जाऊ. आणि लहान मुलं असल्यामुळे तर माहिती आहे, लहान मुलं जसं चालत वगैरे नाही आणि ते कंटाळा करतात. मग त्याच्यामुळे टॅक्सी हा बेस्ट ऑप्शन आम्हाला वाटतो. आणि मग त्याच्यानंतर ह्या टॅक्सीने ना आता आम्ही चाललो आहोत राणीच्या बागेत. तर इथून जाताना ना आमची शाळासुद्धा दिसते, तर मी थोडीफार तुम्हाला आमची शाळा दाखवेल, जेवढी काय मला ह्या टॅक्सीमधून दिसेल तेवढी. आणि आता खरंच म्हणजे स्कूलच्या ज्या आठवणी आहेत ते ताज्या झाल्या, कारण हा जो रोड आहे तुमचा स्कूलचाच आहे. आणि आता इथून बघा, ही आहे आमची स्कूल. तर यांशला तर फार छान वाटलं आमची स्कूल बघून, आणि तो म्हटलं मम्मा एवढी मोठी तर हवेली वाटत आहे. तर म्हणजे आमची स्कूल खरंच एकदम छान आणि एकदम मोठी भव्य दिव्य होती आणि अजूनही आहे. आणि ह्या शाळेमध्ये माझे पप्पासुद्धा शिकले आहेत आणि मी सुद्धा शिकले, म्हणजे आमचं दोघांचंही शिक्षण इथेच झालेलं आहे. पप्पासुद्धा आमच्या मुंबईमध्येच राहत होते, फक्त मम्मीचं शिक्षण जे काय आहे ते गावी झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत इथून. हा जो रोड आहे तो आहे माझगाव ताडवाडीचा, आणि इथेच आहे माझगावचं कोर्ट, जिथे आहे माझा भाऊ जॉबला. तर आम्ही त्याला कॉल केला होता, पण तो म्हटला आता मी काय तुम्हाला तिथून हाय वगैरे करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पुढे जा. आणि मग त्याच्यानंतर इथून आम्ही गेलो थेट राणीच्या बागेत, जो की आहे भायखळ्याला आणि स्टेशनच्या अगदी बाहेरच आहे. जे कोणी लोक स्टेशनवरून येते ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे की अगदी बाहेरच आहे. म्हणजे 5 ते 10 मिनटं पण नाही, मला वाटतं 5 मिनटाच्या अंतरावर आहे स्टेशनपासून. चला, तर आपण पोचलो आहोत राणीच्या बागेमध्ये. तर राणीच्या बागेचं नाव काय आहे तुम्हाला दिसलंच असेल. तर लहानपणापासून आम्ही राणीचा बाग असंच म्हणतो, आणि खूप लोक असे आहेत ते राणीचा बागच म्हणतात, इतकं मोठं नाव कोणी घेत नाही. आणि त्यानंतर आता आहे प्रवेशद्वार. तर इथून आम्ही प्रवेश केला आहे आणि भयंकर गर्दी होती, कारण माहिती नाही, कारण गर्दी होती, मला वाटतं रोज असावी किंवा उन्हाळा असल्यामुळे असेल मे बी, सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे. आणि इथे आम्ही गेलो. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की हे असेल तिकीट काउंटर, पण हे तिकीट काउंटर नव्हतं, तर ते होतं पार्किंगसाठी. आणि आता इथे आम्ही आलो आहोत, तर हे आहे तिकीट काउंटर. तर तिकीट काढली, तर तिकीट किती आहे, तर तिकीट आहे 50 रुपये. हा खोटा डायनासोर विवानला वाटलं की खरोखरचं डायनासोर आहे, कारण ते प्राणी बघायला आलं होतं, त्याला वाटलं की हा खरोखरच डायनासोर इथे बसलेला आहे. तर तो काय फोटो काढायला घाबरत होता, पण तरी नंतर घाबरत का होईना फोटो आम्ही काढला. तर लाईन बघा किती असते, भरपूर लाईन असते. आज खूप गर्दी होती, पण तरीही आम्हाला लवकर तिकीट मिळालं. आणि आता आम्ही निघालो आहोत की एंट्रन्सला. आणि जाताना सुद्धा छान अशी प्राणी वगैरे आहेत, खोटे प्राणीसुद्धा आहेत, म्हणजे जे काही मुलांना थोडंसं बघून आनंद वाटेल. आणि छानपैकी असं एंट्रन्स आहे. तर आता खरोखरचे प्राणी बघायचे म्हटल्यावर ना विवानला थोडी धाकधूक होती, तो जास्त घाबरत होता, त्याला असं वाटत होते प्राणी काय करतील का काय. पण ज्या त्या प्राण्याला ना ज्याची स्पेस होती तिथून काही तो बाहेर येऊ शकत नाही, फक्त आपण त्यांना लांबून बघू शकतो, अशी काहीशी सोय राणीच्या बागेमध्ये आहे. तर हे आम्हाला फार वेगळं वाटलं, हे वेगळेच प्रकारचे पक्षी इथे होते आणि एकदम मोठे मोठे भव्य दिव्य असे पक्षी होते. तर हा जो पक्षी तुम्हाला काही इतका दिसणार नाही, कारण तो सेम, हा बघा, तो सेम जो काय आहे तो पाण्याच्याच ह्याचा होता, कलरचा, त्याच्यामुळे तो इतका काही क्लिअरिटी ह्याच्यामध्ये दिसली नाही. पण हे बघा, हे अशा प्रकारचे पक्षी होते आणि हे इतके मोठे मोठे होते पक्षी की आम्हाला ना बघतानाच एकदम आश्चर्य वाटत होतं, खूप छान पण वाटत होतं, काहीतरी वेगळं आपण बघतोय. आणि छान अशी त्यांची बघा अरेंजमेंट केलेली आहे, पक्ष्यांना अजिबात कुठेही त्रास होणार नाही किंवा काही होणार नाही, किंवा पक्ष्यांना कोणी टच करू शकणार नाही, अशी छान अशी अरेंजमेंट त्यांची इथे केलेली होती. आणि छानपैकी ते पक्षीसुद्धा मे बी एन्जॉय करत असेल. ऊन खूप होतं, 4 वाजता आम्ही गेलो होतो तरी भरपूर ऊन लागत होतं, आणि त्याच्यामुळे काही जे पक्षी आहेत ते झाडावर वगैरे किंवा काही आडोशाला थांबले होते, काही सावलीत थांबले होते.
ठिकाणी ना प्राणी जे आहे ते आम्हाला दिसले नाहीत, कारण ते सावलीमध्ये आडोशाला बसले होते, ते बाहेर आलेच नाहीत. आणि बऱ्याच ठिकाणी दिसले तर हा आहे टोरटो. तर टोरटो बरेच इथे टोरटो होते आणि ते आम्हाला दिसले. टोरटो म्हणजेच कासव. आणि बरेचसे कासव इथे आम्हाला दिसले. ते बिचारे शांत एका आपल्या बाजूला बसले होते, अजिबात न हलता डुलता शांत बसले होते. आता इथे असेच बऱ्याच प्रकारचे त्यांनी ॲरो दाखवले आहेत. हे इथे आहे, ते इथे आहे, पण सिस्टमॅटिक मला असं वाटतं इथे पद्धत नाही आहे, कारण की त्यांनी प्रॉपर असं ॲरो व्यवस्थित दाखवायला पाहिजे होते. इथून इथे जावा किंवा तिथून तिथे जावा वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी व्यवस्थित प्रॉपर ॲरोची सिस्टम नाही, म्हणजे कोणी कुठेही घुसत होतं. कोणता प्राणी कुठे आहे हे काही पटकन लक्षात येत नव्हतं. कोणी माणसं चालली त्यांच्या मागे आपल्याला जावं लागत होतं, किंवा कोणाला तरी विचारावं लागत होतं की वाघ कुठे आहे किंवा सिंह कुठे वगैरे. सिंह अजून आलेला नाही आहे, वेलकम म्हणजे लवकरच येणार आहे, कमिंग सूनमध्ये आहे. आणि वाघ वगैरे आहे, बिबट्या वगैरे आहेत. पण सिस्टम जी आहे ती प्रॉपर करायला पाहिजे होती असं मला वाटतंय, पण ती नाही आहे. लवकरच ते करतील असं मला वाटतं. चला तर आता आपण वळूया पेग्विनच्या दिशेने. आणि ज्या वेळेस म्हणजे पेग्विन इथे आणले गेले होते त्यावेळेस ना बरेचसे पेग्विन हे मरण पावले होते, कारण त्यांना इकडचं वातावरण सूट होत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांना एसीज वगैरे लावून किंवा कोल्ड क्लायमेटमध्ये ठेवून त्यांना जगवले गेले. आणि आता छानपैकी ते जगतायत आणि त्यांचं लाईफ जे काय आहे ते एन्जॉय करतायत. तर इथे आल्याच्यानंतर इतकं छान वाटलं, कारण एकदम थंड वातावरण होतं आजूबाजूला आणि बाहेर इतकी गरमी होती. त्याच्यामुळे इथे येऊन ना एकदम छान असा जीव जो काय आहे तो आमचा सुखावला. आणि आता त्याच्यानंतर बघा आम्ही चाललो आहोत पेग्विन बघायला. तुम्हाला दाखवते. जास्त वेळ काही थांबून देत नाहीत ते पेग्विन वगैरे, कारण मे बी त्यांना त्रास होऊ शकतो वगैरे. तर इथून छानपैकी असं पेग्विनच्या दिशेने आम्ही चाललो आहोत. काही पेग्विन जे आहेत ते झोपले होते, काही छानपैकी डुलू चालत होते आणि काही पेग्विन जे आहे ते शांत असे बसले होते. तर आम्हाला तर खूप जास्त मजा आली त्यांना बघून. ह्या आधी पण मला वाटतं मी एकदा गेले होते राणीच्या बागेत आणि खूप दिवस गेले नसल्यामुळे असं ठरवलं की दोन्ही मुलांना दाखवूया. जास्त प्राणी वगैरे भेटले नाहीत, पण जे काय भेटले ते बघून खूप मजा आली. आणि आता हे बघा, हे जे पेग्विन आहेत तुम्हाला मे बी दिसत असेल, काचा लावलेले आहेत. हे बघा छोटूसा पेग्विन आहे इथे आणि बरेचसे जे छान छान पेग्विन दिसले. खूप मजा आली ते बघताना. आता ना पेग्विन बघून झाल्याच्या नंतर ना इथे जो फूड कोर्ट आहे ना, त्या फूड कोर्टामधून रस्ता होता एक्झिटचा. म्हणजे लोकांनी ना फूड कोर्टामध्ये जाऊन काहीतरी खाल्लं पाहिजे कंपल्सरी, असं काही यांचं प्लॅनिंग होतं. पण ज्यांना भूक लागली तेच खात आहेत, ज्यांना भूक नाही लागली ते काही खात नाही, ते डायरेक्ट एक्झिट होत आहेत. आणि आम्हालाही असंच वाटलं होतं की एक्झिट दुसरीकडून कुठूनतरी असेल, पण तसं नव्हतं. फूड कोर्टातून डायरेक्ट एक्झिट होतं, म्हणजे आपण इथून बाहेर जाऊ शकत होतो. तर आम्ही इथे आलो, चेक वगैरे केलं. आता ऑलरेडी आम्ही जेवलो होतो, त्याच्यामुळे आम्ही ते काही खाल्लं नाही. आणि त्याच्यानंतर बाहेर गेलो, तर बाहेर थोडंफार काहीतरी खाल्लं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर इथून आहे एक्झिट आणि त्याच्यानंतर आम्ही इथून एक्झिट केलं आणि नंतर गेलो बरेचसे अजून जे आमचे प्राणी राहिले होते बघायचे ते बघण्यासाठी. आता कोणते प्राणी कुठे आहेत ना याचं काहीच त्यांनी प्रॉपर असं मॅनेजमेंट असं केलं नव्हतं की हा प्राणी इथे वगैरे व्यवस्थित ॲरो वगैरे दाखवून त्यांनी जसं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं काहीतरी नंबर्स वगैरे लावायला पाहिजे होते किंवा ॲरो वगैरे हे करायला पाहिजे होतं. तसं काहीच सोय नव्हती. प्रत्येक प्राणी शोधत आम्हाला जावं लागत होतं आणि फायनली आम्हाला दिसला तो म्हणजे हरिण. आणि हरिण बघून खरंच छान मजा आली. आणि असे बरेचसे तिथे आजूबाजूला हरिण होते, ते सगळे आम्ही बघितले आणि खरंच म्हणजे मुलांना पण फार आनंद वाटत होता. इतका हरणाचा कळप होता तिथे.
बघायला आलो आहोत टायगर वाघ. आणि खरंच वाघ जो आहे ना तो बघा दिसत असेल तुम्हाला. हा ना बऱ्याच वेळ ना असा अडुशाला होता, पण नंतर तो आम्हाला क्लिअरली दिसला आणि बघून खरंच जाम मजा आली. जसा वाघ बाहेर येत होता ना तसे खूप लोकांना आवाज करत होते की तो आला आला वगैरे. आणि खरंच म्हणजे एखादा मला असं वाटतं फिल्म स्टारला बघायला जेवढी गर्दी असते ना तेवढी गर्दी होती वाघाला बघायला. आणि फार मजा आली वाघाला बघून. आणि प्राणी जे आहे ते त्यांच्याच धुंदीमध्ये होते, लोकांचं चाललं होतं हा प्राणी तो प्राणी, पण ते जे काय आहे ते त्यांच्याच विषयामध्ये तिथे रमत होते. इथे ना आपण बघायला आलो आहोत तरस आणि बिबट्या. आता बिबट्या जे आहे का ते आपल्या गावाला आपण इतके बघितलेले आहेत की आता हा बिबट्या काय बघणार ना, तरी पण हा बिबट्या बघण्यासाठी ना आम्ही गर्दी केली होती. आणि त्याच्यात तरस तर आम्हाला इतक्या जवळून दिसला ना की खरंच इतकी मजा आली त्या तरसला बघताना. आणि इतक्या जवळून तो सुद्धा त्याच्याच ह्याच्यामध्ये होता की सगळे लोक मला बघतात वगैरे असं काही नव्हतं. छानपैकी हा तरस बघा तुम्हाला लांबून दिसत असेल, आता जवळून सुद्धा तो दिसणार आहे. तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की तो तरस ना तुम्हाला जवळून दिसेल, तर बघा हा आहे तरस आणि एकदम जवळून दिसत आहे. आणि ना खरंच म्हणजे त्याला खूप गरमी होत होती मे बी, आणि त्याच्यामुळे तो ना थंड पाण्यात उतरून पुन्हा वर आला होता. आणि हे सगळं बघताना ना आम्हाला फार मजा वाटत होती. तर तरस इतक्या जवळून ना पहिल्यांदाच आम्ही बघितला असेल. आणि खरंच म्हणजे इकडचे जे काही प्राणी आहेत ना ते बघायला मजा येत होती. फक्त एवढंच होतं की थोडी सिस्टम प्रॉपर पाहिजे होती. कोणता प्राणी कुठे आहे हे आपल्याला समजण्यासाठी ना त्यांनी व्यवस्थित सिस्टम करायला पाहिजे होती. प्रत्येक प्राणी शोधत शोधत ना आम्हाला तिथे फिरावं लागत होतं. आणि एकतर एवढं ऊन होतं आणि गर्दी तुम्ही बघू शकता, भरपूर गर्दी होती तिथे. आता इथे ना हे बघा हे दोन अस्वल होते. एक आता आतमध्ये गुहेमध्ये होता आणि एक जो आहे तो बाहेर काय चाललं होतं माहिती नाही, पण तो मस्तपैकी ना एक बाहेर होता आणि सावलीमध्ये होता कारण ऊन खूप जास्त होतं. आणि असं दोघंही छान असे मस्त होते आणि आम्हाला बघायला ना फार मजा येत होती. आणि अशा प्रकारे आहे हे राणीचा बाग आणि इकडचे असे प्राणी. तर नेक्स्ट प्राणी कोणता आहे तुम्हाला बघायला भेटेलच, त्याच्यामुळे व्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा. आणि राणीचा बाग कुठे आहे, कसं आहे वगैरे सिस्टम वगैरे त्याचं तुम्हाला मी या व्लॉगमधून सांगितलंच आहे. आता इथे ना मोगली वगैरे आहे आणि सगळ्यांचंच चालू होतं की आम्हाला फोटो काढायचा आहे मोगलीसोबत. त्याच्यामुळे मी सुद्धा ना रियांशी आणि विवांचे छान असे मोगलीसोबत आणि हे सगळे जे प्राणी आहेत त्यांच्यासोबत आज होता गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आम्ही गेलो होतो तरी खूप गर्दी होती. आणि बुधवारी जे आहे ते राणीचं बाग बंद असतं आणि बाकी सगळ्या दिवशी ते ओपन असतं.
एवढेच काही ते प्राणी आम्हाला बघायला भेटले आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेरच्या दिशेने. म्हणजे खूपशे प्राणी नक्की कुठे होते काय होतं आणि एक तर गरम पण खूप होत होतं आणि म्हणजे जवळजवळ 5 वाजले होते तरी पण खूप जास्त गरम होत होतं आणि मग म्हटलं आम्ही एक्झिट करायचा प्लॅन केला की नको जास्त वेळ इथे थांबायला कारण खूप जास्त गरम होतं. प्रॉपर जर सिस्टम असते ना कोणते प्राणी नक्की कुठे आहेत वगैरे काय सगळं जर माहिती असतं ना तर पटापट प्राणी बघून झाले असते. खूप प्राणी शोधावे लागत होते आणि ऊन जास्त असल्यामुळे ना आम्ही असं विचार केला की आपण एक्झिट करूया आणि नंतर आम्ही बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर टॅक्सी वगैरे बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट घरी. आणि बाहेर जाताना तर मुलांना भूक लागली होती तर काय घेऊ करत होते आणि मग त्याच्यानंतर पप्पांनी त्यांना किंडर जॉय घेऊन दिलं जे की आम्ही कधीच घेऊन देत नाही. आता किंडर जॉय आहे ते मी त्यांना कधीच घेऊन देत नाही पण आता इथे ना तो ऐकतच नव्हता आणि बाबाने मग त्याला घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही ते चिंचा बोरा वगैरे काय असतं ना ते सगळं घेतलं आणि खाल्लं म्हणजे छान वाटत होतं एकदम मस्त वाटत होतं. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला आणि माहिती कशी वाटली हे सगळं कमेंट करून मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्लॉग कोणता बघायला आवडेल मुंबईमधला ते पण कमेंट करून सांगा.